नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. चुटकी भर सिंदूर की कीमत तुम क्या जानोगे बाबू. हे वाक्य आपण नेहमी ऐकलंय. तसंच मला आता पुन्हा तेच वाक्य एका बाबूला सांगायचंय. चुटकी भर सिंदूर की कीमत तुम क्या जानोगे पुरोगामी बाबू. म्हणजे या चुटकीभर सिंदूर आणि टिकली एवढा वाद करायला लागली आहे की दिवाळीतली टिकली फारशी वाजत नाही, फार आवाज करत नाही. तिला उखळीत घेऊन 2-4 टिकल्या घातल्या तरच ती आवाज करते. आता आमच्या बाजूला खूप आवाज चालू आहे. तो आवाज तुम्हालाही सहन करावा लागणार आहे, अधूनमधून येणारा, कारण इथे काम चालू आहे. ते वर्षानुवर्षापासून चालूच आहे. चला जाऊ दे. तर ही टिकली आजकाल खूप आवाज करायला लागली आहे. दिवाळीनंतरची ही टिकली ॲटॉम बॉम्बचा आवाज करते. एका महिला पत्रकाराला, महिला हा शब्द जरा जास्त होईल, एका मुलगी असलेल्या पत्रकाराला, पत्रकार असलेल्या मुलीला भिडेंनी जे काही बोलले त्यावरून तो महिलाचा अपमान आहे, तो पत्रकाराचा अपमान आहे असं म्हणून गदारोळ चालू आहे. त्यावर आपलं बोलणं झालंय. मला फक्त काही मुद्दे तुमच्या समोर मांडायचे आहेत. महिला आयोगानं भिडे गुरुजींना नोटीस पाठवली आहे. आता या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई पाटील चाकणकर यांचंही हिंदुत्वाविषयी, कुंकवाविषयी काय म्हणणं आहे ते देखील नीट समजून घेतलं पाहिजे. म्हणजे विधवा महिलेनेही कुंकू लावावं, ते कुंकू कसं तिचं प्रतीक आहे, तिचं सन्मान आहे हे त्या सांगतायत. ऐका. हळदी कुंकू समारंभाच्या निमित्तानं आपण फक्त सुवासनी म्हणून ज्यांना या कुंकवाच्या आणि हळदी कुंकवाच्या समारंभाच्या निमित्तानं आमंत्रित करत असतात, तर माझी माई माऊलींना मनापासून विनंती आहे, आपल्या आजूबाजूला आणि घरात असणाऱ्या विधवा माऊलींना सुनवा, यासाठी आवर्जून बोलवा. कारण ज्या माऊलीने कोणतंही तिचं कारण नसताना जर पती निधनानंतर तिला विधवा म्हणून संबोधित असेल, तर त्या माऊलीने आपल्या भावना बाजूला ठेवलेल्या असतात. मुलांचं शिक्षण, त्यांचं आयुष्य यासाठी खस्ता घातलेले असतात. आयुष्यभर काबाड कष्ट केलेलं असतं. आणि जेव्हा कधी त्या मुलाच्या अगदी लग्नाची किंवा त्या मुलीची लग्नाची वेळ येते, तर त्या लग्न कार्यात सुद्धा साधी हळद जरी लावायची असेल, तर ती आई जरी असेल तरी ती विधवा आहे म्हणून तिला बाजूला सारलं जातं आणि सवासनी म्हणून दुसऱ्या महिलेला बोलवलं जातं. मला हा एकच प्रश्न विचारायचा आहे, आईच्या आशीर्वाद इतके बळकट आणि प्रबळ आशीर्वाद दुसऱ्या कुणा माऊलीचे असतील का? मग हा सन्मान खऱ्या अर्थानं त्या आईचा आहे, जिने आयुष्यभर त्या मुलांसाठी खस्ता घातले. म्हणून ज्यांना देवाचा नैवेद्य करताना विधवा माऊलीने स्वयंपाक केलेला चालतो, पण तोच नैवेद्य देवघरात घेऊन जाईपर्यंत तिला बाजूला सारलं जातं. त्या देवाला हा प्रश्न विचारा की देव, करणारे हात एकच होते, फक्त सौभाग्यतेने हा विधवा शब्द लागला म्हणून प्रसाद बदलतो का? त्याच्यामुळे द्यायचंच असेल तर हा विचारांचा वसा आणि वाण द्या. खऱ्या अर्थानं हळदी कुंकाचा कार्यक्रम करत असताना विधवा माऊलींना आमंत्रित करा, सन्मानित करा. कारण की हिऱ्या मोत्याच्या दागिन्यापेक्षा कधीही त्यांना हळदी कुंकाची ही 2 बोटं लाख मोलाची वाटतात आणि ती आपण दिली पाहिजेत असं मला मनापासून वाटतं. ऐकलं? आता तुम्हाला कळेल की ज्या कुंकवाच्या न लावल्याच्या बाबतीत भिडे गुरुजी बोललेत, त्याच्यावर नोटीस पाठवल्यानं अपमान झाला असं म्हणणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षांनाही या कुंकवाचं म्हणणं मान्य आहे, सन्मान मान्य आहे, आवश्यकता मान्य आहे. चला जाऊ दे. महिलेचा अपमान हा तर विषय कधीही आणि कुठेही चालतोच हो. म्हणजे तो आपल्याकडं असा आहे ना की ते चलनी नोटांचं नाणं झालंय किंवा नाणा झाल्यात किंवा चलनी नोटा झाल्यात की चालतात. म्हणजे कुणाचं तरी करायचं असलं की याला वापरायचं असतं. सन्मान ठेवतो का हा भाग वेगळा. मंडळी, भिडे गुरुजींनी महिलांचा सन्मान राखला नसेल तर काही वाक्यातून महिलेचा सन्मान राखला गेला आहे का हे देखील तपासलं पाहिजे. आठवतंय आरक्षणाचे मोर्चे चालू होते आणि एक मुलगी दावा करत होती, बोलत होती आणि ती म्हणत होती, काय म्हणत होती बघा, माननीय मुख्यमंत्री साहेब, आम्ही फक्त आरक्षणच मागतायत, नाही तुमची बायको मागत. मुख्यमंत्री साहेब, आम्ही आरक्षण मागतोय, तुमची बायको नाही. आता हे वाक्य अमृता फडणवीसांचा सन्मान ठेवणारं होतं का, हा माझ्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. या समस्त पुरोगामी मंडळींनी फडणवीसांची बायको मागणाऱ्या त्या मुलीला ना क्षमा मागायला लावली, ना तिच्या म्हणण्यावरती काही व्यक्त केलं. जाऊ दे, ती बायको फडणवीसांची असल्यामुळं तिला सन्मान बिन्मान नसतो, तो त्यांनी गृहीत धरायचा नसतो ना. खरंय. अहो, ते आठवतंय का तुम्हाला?
संजय राऊतांनी स्वप्ना पाटकर नावाच्या एका महिलेला फोनवरून घाणघाण शिव्या दिल्या होत्या, आठवतंय? कॉल रेकॉर्डिंग व्हायरल, सगळं 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 आठवत असेल तुम्हाला. ते आठवत नसेल तर ती क्लिप ऐकू नको. खाटच्या काकणाला पुरावा देऊ नये माणसाने, ऐकवायला नको. मला ती शब्द सुद्धा नको वाटतात ऐकवायला, इतका घाणेरडा बोललाय तो माणूस. म्हणजे आता अक्षरशः किळस यायला लागली, इतका घाणेरडा तो बोललाय माणूस. पण स्वप्ना पाटकरला सन्मान नसतो. या सगळ्या पुरोगाम्यांची ना त्यावेळेला तोंड बंद झाली होती, शिवून टाकली असतील, अत्यंत घाणेरड्या पद्धतीने शिवून टाकली असतील. अशा स्वरूपाचा आवाज यांचा बंद झालेला होता, शिवून टाकली होती. काय भरलं होतं तोंडात मला माहित नाही. मी भरलं म्हणलंय, धरलं म्हणलं नाही. हा, बोलली नाही, काहीच बोलली नाही. बर ते सोडा. या संजय राऊतांनी स्मृती इराणी नावाच्या महिलेविषयी काय विधान केलं होतं संभाजीनगरच्या सभेमध्ये? सिलेंडर घेऊन नाचायला लागली, ऐका ते. 5 वर्षापूर्वी स्मृती इराणी सिलेंडर घेऊन नाचत होती. नक्की कोणतं सिलेंडर माहित नाही, पण सिलेंडर हातावरती घेऊन आले होते. आताही स्मृती इराणीने संभाजीनगरला यावं, आम्ही त्यांना 50 सिलेंडर रिकामे देऊ, बसा रस्त्यावर. ऐकलंच? काय वाटतं तुम्हाला? हा महिलांचा सन्मान होता, पुरोगामीने त्यावेळेला गुळणी धरलेली होती. काय म्हणजे तुमचा महिलेचा सन्मान नावाचा शब्दच इतका असा चॉईसचा आहे ना की तुम्ही ठरवता हो कधी सन्मान आणि कधी गैरसन्मान. ते भिडे गुरुजींनी सन्मानानं ये असं सांगितलं होतं, अपमान नव्हता केला. तुझ्या कपाळावरची टिकली तुझा सन्मान आहे आणि तो सन्मान ठेवून मला बोल असं सांगितलंय, अपमान करून बोललेलं नाहीयेत ते. म्हणजे हे सगळं कसं बाय चॉईस आहे, सिलेक्टिव्ह आहे, ठरलंय, मुद्दाम ठरलंय, असंच करायचं असतं. ती कंगना काय झालं होतं तिचं? नॉटी, हरामखोर, उखाड दिया, सामनातलं हेडिंग. आता या कंगना राणावतला काय सन्मान दिला होता संजय राऊतांनी? कसला सन्मान बहाल केलेला होता? नाही, हे सगळं आपण इतक्या छान पद्धतीनं बघत आलोत ना, इतक्या छान पद्धतीनं की तिथे मात्र सन्मानाविषयी कोणी काहीही बोलायला तयार नसतं. अहो एवढाच पुळका आहे तर शरद पवारांच्या वरती टीका केल्यानंतर केतकी चितळेला आत पाठवलं तेव्हा महिलेचा सन्मान नाही आठवला. रवी राणाची बायको नवनीत राणाविषयी कोणकोणत्या घाणेरड्या अभद्र शब्दात टिप्पण्या केल्या गेल्या, राजद्रोहाचा खटला दाखल केला गेला. का तर उद्धव ठाकरेच्या घरासमोर हनुमान चालीसा म्हणायला गेली होती. का नवनीत राणाचा सन्मान नव्हता? का केतकी चितळेचा सन्मान नव्हता? का स्मृती इराणीला सन्मान नसतो? का स्वप्ना पाटकरला सन्मान नव्हता? का अमृता फडणवीसला सन्मान नव्हता? म्हणजे का स्त्रीत्व सुद्धा हे पुरोगामी पत्रकार बहाल करणार आहेत? काय विचार काय तुमचा? म्हणजे हे पुरोगामी पत्रकार आणि विचारजंत ज्याला स्त्री म्हणतील त्या स्त्रिया आणि बाकी सगळ्या स्त्रिया असत नाहीत, त्यांना पुरुषाचा दर्जा बहाल करा असं ठरलंय. कंगना राणावत पुरुष आहे की अमृता फडणवीस पुरुष आहेत? सर्टिफिकेशन देणं बंद करा. पुरोगामी जनतांनो, सर्टिफिकेशन देणं बंद करा. आणि जर भिडे गुरुजींचा निषेध करायचा असेल ना तर या सगळ्यांचाही निषेध व्यक्त करायला हवा. या सगळ्याविषयी या सगळ्या पुरोगामी जनतांनी आपलं म्हणणं स्पष्ट करायला हवं, पण करणार नाहीत. माहित आहे मला, करणार नाहीत. कुंकू, गंध, टिकली यावरची आमची मतं स्पष्ट आहेत. तुम्हालाच लागतात गोल गोल मोठ्या मोठ्या दाखवायला, आम्ही हिंदू दाखवायला. तुम्हालाच लागतात ते गंधाच्या उठा ठेवा, तुम्हालाच लागतात त्या कुंकवाच्या उठा ठेवा. पण तरीही हे जाणीवपूर्वक तुम्ही करत आहात, कारण तुमचं स्त्रीत्व ही सिलेक्टिव्ह आहे. तुम्ही सर्टिफिकेट करत आहात कोण स्त्री आहेत त्याचा, आणि तुम्हीच ठरवताय की अपमान कोणाचा झाला. पण त्या चुटकीभर सिंदूरची किंमत, त्याचं मूल्य या पुरोगामी बाबूंना आयुष्यभर समजणं अवघड आहे. म्हणण्याशी सहमत असाल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती एकच आहे, सबस्क्राईब नक्की करा. कारण व्ह्यूअर्सचा वेग जास्त आहे, सबस्क्रायबरचा कमी आहे. सबस्क्राईब करणं आवश्यक आहे. धन्यवाद.